हाय. थोड्याच वेळात आपल्याला मानसी कुलकर्णी जोडणार आहेत, विजेता चित्रपटातील अभिनेत्री. तर आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. मी तुमचे क्वेश्चन सुद्धा घेईल. हाय. या हाय फायनली. फायनली. खूप टेक्निकल येस. इश्यूज नंतर आपण फायनली भेटतोय लाईव्ह. या कशी आहेस? मी एकदम मजेत मस्त. थँक्यू. हाव यू? आय एम डुईंग ग्रेट. तर आपला गुड. आता विजेता सिनेमा तुझा नुकताच येऊन गेला आणि हम्म. जो 12 मार्चला रिलीज झाला होता, पण त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन सुरू झालं. त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली. हम्म. अनफॉर्च्युनेटली सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाहीये. तर त्यावेळेस तुझ्या काय नेमक्या काय फिलिंग्स होत्या आणि त्यावेळेस तुला काय वाटलं होतं की इतकी मेहनत करून लगेच लॉकडाऊन लागलं? ऍक्च्युली हो हो तेव्हा अगदी ऑनेस्टली सांगायचं झालं तर मिक्स्ड फिलिंग होत्या. कारण कसं होतं की खूप एक सिनेमा म्हटलं की त्याच्या मागे अख्ख्या टीमची खूप मेहनत असते. त्यामुळे रिलीजचा दिवस हा म्हणजे जवळजवळ आपल्याला वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षेला बसतानाचा जो फील असतो की आता पुढे काय. तसं की हा. प्रेक्षकांना आपली मेहनत कितपत आवडते नाही आवडते, एक्झिक्युशन आपल्या डोक्यात जसं होतं तसं झालंय, प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय की नाही, ही सगळी एक्साइटमेंट, भीती, दडपण असं सगळं एकत्र होतं. आणि हम्म. दुर्दैवाने ह्या महामारीमुळे इमिजिएट दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागला. त्यामुळे हो. मला वाटतं बरेचसे यंगस्टर्स आहेत ज्यांना असं होत असेल ना की एक्झाम झालीये पण रिझल्ट आपला अजून लागत नाहीये. ही कशी हम्म. फिलिंग असते. तसं ते वाटत होतं की अरे लोकांना आवडतोय नाही आवडतोय, किंवा बऱ्याच जणांना बघायलाच मिळालं नाही. खूप जणांचे फोन आले, मेसेजेस आले की अरे बघायचा होता पण राहून गेला, हम्म. थिएटर्स बंद झाले. तर हो. कुठे म्हणजे थोडं असं नाही, हर्ट तर झालं, वाईट ऑब्व्हियसली वाटलं की प्रेक्षकांना तो पाहायला मिळाला नाही इच्छा असून सुद्धा. आणि पण कोणालाही ब्लेम करण्यात अर्थ नाही, कारण तो काळच असा होता की लॉकडाऊन डिक्लेअर करणं हा जो डिसिजन होता सरकारचा तो पण तेवढाच गरजेचा असल्यामुळे काही बोलू नाही शकत आपण. अगदी बरोबर आहे तुझं. आणि तुझी जी भूमिका आहे ती एक डीनची भूमिका आहे. तर हो. त्या भूमिकेसाठी तू कशी तयारी केली होती आणि मानसिक तयारी कशी केली होती स्पेशली? कारण की डीन म्हटल्यानंतर त्याच्याकडे निर्णय वगैरे घ्यायचे असतात, असं चांगुलपणा हो. नसतो. तर त्याची तयारी कशी केली होती? नाही काय आहे, मानसिक, जसं तू आता म्हणालीस एकदम परफेक्ट शब्द वापरलायस, मानसिक तयारी करायचीच जास्ती गरज होती. याचं कारण की मी डीनचा व्यक्तिरेखा साकारत असल्यामुळे मला ऍज अन ऍथलीट फिट दिसणं वगैरे एवढं जास्ती गरजेचं नव्हतं. पण एक व्यक्तिरेखा म्हणून डीन ही व्यक्ती जी असेल एखाद्या मोठ्या स्पोर्ट्स अकॅडमीची, जिथे खूप हम्म. वेगवेगळे स्पोर्ट्स आणि आपल्या नेशनला तुम्ही रिप्रेझेंट करताय, अशा अकॅडमीची डीन जी व्यक्ती असेल ती इतकी रिस्पॉन्सिबल, कंट्रोल्ड, फोकस्ड, मॅनेज्ड असेल. हम्म. आणि मी अजिबात तशी नाहीये, मी त्याच्या अगदी अपोजिट आहे. त्यामुळे तू बरोबर. म्हणालीस तशी आधी मानसिक तयारी करणं, की आता आपण जसे आहोत तसं आपल्याला दिसायचं नाहीये किमान. तर मानसिक तयारीच जास्त करावी लागली. कारण काय होतं, आपला जो स्वभाव असतो ना तो आपल्या वागण्या बोलण्यात, आपल्या हालचालीत, आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये खूप रिफ्लेक्ट होतो, जो मला आणायचा नव्हता वर्षा कानविंदे या व्यक्तिरेखेमध्ये. हम्म. सो हम्म. त्यामुळे आधी मेंटली स्वतःला कंपोज्ड ठेवणं हे एक मोठं टास्क होतं माझ्यासाठी. सो ते माझ्या बॉडी लँग्वेज मध्ये तसं येईल, किती वाटू शकेल लोकांना बघताना. कारण काय आहे, ऑन सेट आहे ना, धमाल तर खूप चालायची, कारण सगळा ग्रुप एकदम आमचा वस्तीखोर होता. पण त्यांचा एज ग्रुप आणि त्यांची व्यक्तिरेखा ही अशी होती की त्यांच्या एज प्रमाणे त्यांनी मस्ती केलेली त्यांच्या व्यक्तिरेखेला पण चालून जाईल, पण ते माझ्या व्यक्तिरेखेला चालण्यासारखं नव्हतं. त्यामुळे बरोबर. थोडं त्यांच्यापासून कट ऑफ राहून फोकस राहणं जास्त गरजेचं होतं. सो येस, असं त्यामुळे बरीचशी सेटवरची मजा मला मिस करावी लागली. बट ठीक आहे, त्यामुळे व्यक्तिरेखा चांगली झाली असेल अशी मी अपेक्षा करते. हो, आता उद्या सगळे लोक बघतीलच की व्यक्तिरेखा कशी झाली आहे, कारण की उद्या डेफिनेटली डेफिनेटली. विजेताचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे. त्या हो. हा. आणि आता बघ, आपल्या स्पोर्ट्सशी रिलेटेड ना हिंदीमध्ये मूवीज येतात, हिंदी हम्म. बॉलिवूडमध्ये येतात. पण खूप आहे खूप आहे. मराठीमध्ये हा पहिलाच सिनेमा आहे. तर हम्म. याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे की स्पोर्ट्सशी रिलेटेड पहिला चित्रपट आला आहे, तर मला याबद्दल. सगळ्यात आधी तर असं सांगायचंय की स्पोर्ट्स म्हणजे मला वाटतं आपल्या भारतात हा स्पोर्ट हा नुसतं खेळाशी रिलेटेड नसून मला असं वाटतं की ते एक इमोशन आहे.
म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस ते श्रीमंतातला श्रीमंत माणूस, प्रत्येकाचं आयुष्यात काही ना काही खेळाशी नातं आहे. ते क्रिकेट असू दे, हॉकी असू दे, फुटबॉल असू दे, काही कबड्डी असू दे, काहीही. गरीबातल्या गरीब माणसापासून ते श्रीमंत, प्रत्येकाचं खेळाशी काही ना काहीतरी नातं असतं. त्यामुळे ना एक इमोशनली कनेक्ट असतो आपल्या कुठल्याही स्पोर्ट रिलेटेड ड्रामाशी, असं मला वाटतं. आणि सेकंडली खूप इम्पॉर्टंट आणि वेगळी गोष्ट विजेता या सिनेमाच्या संदर्भात अशी आहे की आतापर्यंत ना आपण खेळाशी रिलेटेड भरपूर सिनेमे पाहिलेत अगं, पण ते कसं असतं ना की एक खेळ, त्याची एक खूप इम्पॉर्टंट लेवलची मॅच आणि त्याचा जर्नी अख्खा असं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे विजेता हा मला वाटतं आपला पहिला असा सिनेमा असेल ज्याच्यात फक्त एक नाही तर नॅशनल लेवलला खेळले जाणारे भरपूर खेळ, वेगवेगळे स्पोर्ट्स त्याच्यात एक्झिक्यूट केलेले आहेत आम्ही. आणि अख्ख्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतानाची कशी तारांबळ उडू शकते, किंवा त्याच्यासाठी सगळे खेळाडू जे आहेत ते फक्त फिजिकली नाही तर मेंटली पण त्यांना किती प्रिपेअर व्हावं लागतं, हा अख्खा जर्नी जो आहे तो त्याच्यात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे इतर स्पोर्ट्स रिलेटेड ड्रामाशी विजेता हा मूवी कम्पेअर केला तर तो थोडा वेगळा ठरू शकेल. आणि जर तू स्कूलमध्ये होती तेव्हा, जेव्हा तू स्कूलमध्ये होती तेव्हा तुला कोणता स्पोर्ट्स आवडायचा? आणि याच्याशी निगडीत आणखी एक प्रश्न आहे की जर तुला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं नसतं, जर तुला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं असतं, तेव्हा तू कोणता गेम चूज केला असता? आय डोंट नो ऍक्च्युली. शाळेत असताना मी पहिल्या प्रश्नाच्याकडे आधी येऊया, तो सोपा आहे. शाळेत असताना मी तेव्हा तर आम्ही एवढं सगळं आता क्रिकेट आणि हे एवढे गेम आपल्याला एवढं त्याचं एक्सपोजर मिळालं तेवढं नव्हतं, पण मी शाळेत असताना मी कबड्डी खेळायचे आणि आय वॉज द कॅप्टन. सो ऑब्व्हियसली कदाचित मी आत्ताच्या कबड्डी टीम मध्ये असू शकले असते. मला आवडतो तो गेम खेळायला. खूप भारी, खूप भारी. पण मला ऍक्टर जास्त आवडतेच. हे पण एक खरं आहे. थँक्यू, मलाही आवडते. आणि ऍक्च्युली स्पोर्ट्स वगैरे हे खूप नंतर आहे. बेसिकली मी इतकी आळशी आहे की मी ऍक्ट्रेस नसते झाले तर म्हणजे मला माहित नाही मी काय केलं असतं. पण हा, स्पोर्ट्स कुड बी द ऑप्शन. येस, यू राईट. हा. आणि आता जेव्हा तू सेटवर असायची, जेव्हा सुबोध भावेंसोबत काम केलं आहे किंवा आणखी कलाकार आहे, तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? म्हणजे की ऑनेस्टली खूप मजा आली. सगळ्यात आधी तर कसं आहे की आम्ही सगळे सुबोध सरांबरोबर आम्ही सगळ्यांनीच सुशांत एक सोडला, सुशांत शेलार, तर मला वाटतं आम्ही सगळ्यांनीच सुबोध सरांबरोबर पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने काम केलंय. तर शूटिंग सुरू होण्याच्या आधी अर्थातच थोडं दडपण होतं की सुबोध सर कसे असतील, एकदम स्ट्रिक्ट असतील, सिरियस, कारण अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे की असं आपल्याला वाटू शकतं की नाही बाबा हा माणूस फार सिरियस आहे, फार काही मजा मस्करी करायला नको त्यांच्या बरोबर. पण ऑफिसमध्ये शूटिंग सुरू होण्याच्या आधी जेव्हा आमच्या मीटिंग्स झाल्या मुक्तारच्या ऑफिसमध्ये, एक दोनदा मीटिंग्स ना ते आमच्या भेटी झाल्या रिडिंगला, कॉस्ट्युम ट्रायलला वगैरे, तर तेव्हा एक हलकीची अशी झलक मिळाली की नाही आपल्याला जेवढे वाटतंय तेवढे काही अगदी ते एकदम सिरियस नाही आहेत. आणि लकीली काय झालं, सेटवर पण आमची आमची मजा मस्ती चालू असताना असं नाही की आम्ही त्यांना अवॉइड करायचो, पण एक थोडं असतं ना की सिनियर आहेत आपण तर थोडं रिस्पेक्ट देऊन वागूया असं. तर अचानक तेच येऊन आमच्या एकेकाचे टांग खेचायला लागले, त्यामुळे मला वाटतं तो आईस ब्रेक आपोआपच झाला. आणि जितके ते ऍक्टर म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहितीये जितके अप्रतिम आहेत, एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून सुद्धा ते तितकेच अप्रतिम आहेत. आमच्यातले बरेचसे जण असे होते की ज्यांना फार कामाचा अनुभव नव्हता किंवा रिअल ऍथलीट आमच्या बरोबर शूटला असायचे, तर त्यांना सुद्धा त्यांचा पहिला असू दे, दुसरा असू दे, तिसरा असू दे, 15वा टेक असू दे, ते तितक्याच एनर्जेटिकली आणि शांत डोक्याने परत परत टेक देऊन आम्हाला सगळ्यांना खूप त्यांनी इतकं छान कोऑपरेट केलं की ती एक दरी असं नको म्हणूया, पण एक जो गॅप होता तो त्यांनीच भरून काढला. सो आम्हाला त्याचं काही टेन्शनच नव्हतं. पण येस, डेफिनेटली खूप मजा आली त्यांच्यावर काम करायला, शिकायला खूप मिळालं. ही इज व्हेरी फोकस्ड. मस्करीच्या वेळेला ते, मजाच्या वेळेला ते 100% मजा करतात आणि कामाच्या वेळेला ते 100% फोकस होऊन काम काम करतात ना, तर ती गोष्ट त्यांच्याकडनं खूप चांगली शिकण्यासारखी आहे. निर्माता जे होते, जे सुभाष घई होते, त्यांच्यासोबत कधी भेट झाली का? आणि ते एक चलतं फिरतं ऍक्टिंगचं स्कूल म्हणतात त्यांना, तर एक्झॅक्टली. त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? म्हणजे त्यांच्यासोबत भेट झाल्यानंतरचा पहिला अनुभव कसा होता? जसं नाही, जसं तू म्हणालीस की ते स्वतःच खरं एक चालतं फिरतं अख्खं ऍक्टिंग स्कूल आहे. इज अ लेजंड. म्हणजे त्यांचे सिनेमे बघून आपण सगळे लहानाचे मोठे झालो. पण
ऑफिसमध्ये येस, मुहूर्ताच्या वेळेला आणखीन प्रमोशनच्या वेळेला सुभाष सरांची आमची भेट झाली आणि ही वॉज व्हेरी जनरस, व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि मला इथे सांगायला तर आनंद होईल की आमचं सुदैव असं की आमच्या सिनेमाचा पहिला शॉट जो झाला त्याचा क्लॅप त्यांनी स्वतःने अट्टहासाने दिला की नाही, माझ्या फिल्मचा क्लॅप मी स्वतः देणार म्हणून. तर तो क्षण म्हणजे असा साठवून ठेवण्यासारखं आहे आयुष्यात की मी ज्या फिल्म मध्ये काम करते त्याचा क्लॅप स्वतः दस्तूर खुद्द सुभाष घई देत आहेत. सो असं छोट्या छोट्या गोष्टी ह्याच ज्या असतात ना, मी म्हटलं की ज्याने ती दरी हळूहळू कमी होते. आपल्याला असं वाटतं की ही ग्रेट माणसं आहेत, ती कशी असतील, आपल्याला थोडं दडपण असतं त्यांच्या समोर जाताना, त्यांच्याबरोबर काम करताना, इंटरॅक्ट करताना. पण त्यांचं वागणं हे इतकं साधं सरळ असतं ना की हळूहळू हळूहळू ती दरी, ती गॅप कधी कमी होते हे आपल्याला कळतच नाही. ते इतके साधे असतात ना ही मोठी माणसं सगळी. एक्झॅक्टली तसंच झालं. सुभाषजी पण आमच्या बरोबर आधी मीटिंगला असायचे, डिस्कशन्सला. मुहूर्ताच्या वेळी आमच्या सगळ्यांची इंटरॅक्शन झाली व्यवस्थित. प्रमोशन्सच्या वेळेला त्यांनी खूप छान, इंटरव्ह्यूच्या वेळेला आमच्याशी डिस्कशन केलं की आपण असं असं रिप्रेझेंट करूया आपल्या फिल्मला. सो तो पण एक अनुभव खूप आणि इतकं ज्ञान, म्हणजे मी सांगायला नकोच आहे, हे ही इज द लेजंड. इतकं ज्ञान आहे त्या माणसाकडे की तू कुठलाही टॉपिक घेऊन काहीही बोलायला जा, ते इतकं त्यांचं बोलणं बघून ना भारावून जायला होतं, म्हणजे लिटरली, की त्यांनी बोलावं आणि आपण ऐकत बसावं. आणि त्यांच्या कलाकृती तर आपण सगळ्यांनी पाहिल्याच आहेत, त्या अप्रतिम आहेत. सो तो अनुभव सतत त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या ह्याच्यातनं येत असतो. सो तेही खूप शिकण्यासारखं आहे. तुमची खूप मोठी टीम होती, म्हणजे खूप मोठी स्टारकास्ट होती विजेताची जर हो. बघितलं तर त्यामध्ये पूजा सावंत असो, प्रीतम असो किंवा बाकीचे मेल ऍक्टर्स असो, त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग कसं झालं? आणि आता शूटिंग होऊन तब्बल 2 वर्ष वगैरे उलटली असेल, तर तुमचं होऊन गेली. आता हो. बॉन्डिंग कसं आहे? बॉन्डिंग तसं म्हणायला गेलं तर एक असं असतं ना की ऑनेस्टली सांगायचं ना तर एक उपमा द्यायची झाली तर कॉलेज डेज लिटरली आम्ही परत म्हटलं ना, परत जगायला मिळाले. की कॉलेजमध्ये गेल्यावर असं लेक्चर बंक करा, मजा करा, कॅन्टीन मध्ये जाऊन टाइमपास करा, वेळ मिळाला तर फावल्या वेळात कधीतरी अभ्यास करा. तर तसं ऍक्च्युली आमचं सेटवर चालायचं. खाण्यापिण्याची आणि इतकी चंगळ असायची आमची. एक तर स्पोर्ट्स रिलेटेड फिल्म असल्यामुळे सगळ्यांना हेल्दी खाणं हे तर खूप इम्पॉर्टंट होतं. आणि आमचं प्रोडक्शन पण एवढं सुंदर होतं की सगळ्यांच्या खाण्याचा, डाएटचा इतकी व्यवस्थित काळजी घेतली जायची. सो खाण्यापिण्याचे इश्यू तर अजिबातच नव्हते. पण सेटवर मला वाटतं मी फार प्रत्येकाला एक एक आता हॉटेलवर शूट पुण्यात झालं तेव्हा आम्ही हॉटेलवर राहायला असायचो, तर आपापल्या रूम मध्ये किंवा व्हॅनिटीच्या आपापल्या रूम मध्ये आम्ही फारच कमी असू. आम्ही कोणाच्या तरी एकाच्या रूमवर सगळा डेरा टाकून बसायचो. आणि मग शूटिंगच्या व्यतिरिक्त म्हणजे असं व्हायचं की अरे थांबा आता, बस मी जाते, माझा सीन आहे, पण प्लीज काहीतरी मला मजा मिस करायची नाही, इथेच थांबा, मी आल्यानंतर परत कंटिन्यू करूया. एवढी धमाल चाललेली असायची सेटवर. आणि मला वाटतं काय होतं ना की ते अख्खं जे बॉन्डिंग आहे ना ते ऑन स्क्रीन पण दिसून येतं की जे ऍक्च्युअल एकाच ह्याच्यात काम करणारी माणसं, आता समजा एका वर्गातला अख्खा ग्रुप असेल तर त्यांचं जे ऑफ स्क्रीन जे बॉन्डिंग असतं ते ऑन स्क्रीन दिसून येतं, मग ते फेक दिसत नाही. सो त्यामुळे आता तुला बघताना सिनेमा पण उद्या सगळे बघतील तर त्यांना जाणवेल ही गोष्ट की ह्या सगळे जी टीम आहे, हे ऍथलीट आहे, ते सगळे प्लेयर्स आहेत, त्यांच्यात आपापसात पण तसंच बॉन्डिंग आहे जे स्क्रीनवर दिसतंय. तर ती मजा ऍक्च्युली स्क्रीनवर खूप झाली आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं कॅमेराच्या मागे झालीये. व्हॅनिटीतले किस्से, मजा मस्ती, धमाल तर खूप 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 आहेत. आणि असं नाहीये की ते फक्त त्या शूटिंग होतं सीमित राहिलं. आज जसं तू म्हणालीस विजेताचं शूटिंग आमचं आटपून 2 वर्ष होऊन गेली, पण अजूनही आम्ही सगळे तितकेच कनेक्टेड असोत. माधव असू दे, पूजा असू दे, गौरीश असू दे, सुशांत असू दे, सुबोध सर असू दे, प्रीतम असू दे, आम्ही सगळे अजूनही तितकेच कनेक्टेड आहोत. आणि मला वाटतं ते एक रिलेशन डेव्हलप होत जातं आपल्या लाईफमध्ये. जशी चांगली माणसं आपल्या सभोवताली येतात तर जसं एकदा कनेक्ट झालं की ते बॉन्डिंग होऊन जातं, तसंच आहे ते. जर तू या सिनेमामध्ये डीनचा रोल केला नसता तर त्यातली तुला कुठली भूमिका जास्त आवडली आहे? म्हणजे जे बाकीच्यांनी साकारल्या आहेत, पूजाची भूमिका असो किंवा बाकी जितके स्पोर्ट्स प्लेअर बनले आहेत, तर जर तू डीनचं केलं नसतं तर कोणतं कॅरेक्टर तुला करायला आवडलं असतं? ऑब्व्हियसली सौमित्र सरांचं करायला आवडलं असतं, बट दॅट इज व्हेरी ऑब्व्हियस, कारण तो ऑथर बॅक रोल आहे. तो इज द मेन. कारण काय ना आपल्याकडे मुळात म्हणजे असं नाही की तो मेन रोल किंवा लीड रोल आहे म्हणून, बट तो एलिमेंट आहे ना त्याचा मला इतकं आवडलंय की आपल्याकडे ना ऍक्च्युली बघायला गेलं तर महाभारतात पण असं म्हटलंय की कुरुक्षेत्रावर हरण्याआधी ना योद्धा मनात हरतो, मनात.
आपण मेंटली जेव्हा गिव्हअप करतो ना, तेव्हा तू कितीही पुढे प्रयत्न केलेस तरी ते जिंकणं शक्यच होत नाही. सो ना आपल्याकडे ही गोष्ट असंही मेंटल हेल्थ या गोष्टीकडे तसं पण फार निग्लिजन्स आहे. सो खेळाडूंची फिजिकल स्ट्रेंथ जेवढी इम्पॉर्टंट आहे ना, तेवढीच त्यांची मेंटल स्ट्रेंथ पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ते सौमित्रा सरांचं कॅरेक्टर आहे, म्हणून ते मला जास्त आवडलं. सो कदाचित मला डीनचं नसतं मिळालं तर मला सौमित्रा सरांचं कॅरेक्टर करायला आवडलं असतं. नक्कीच. आणि आता तुझे आगामी प्रोडक्ट म्हणजे आगामी तुझे प्रोजेक्ट कोणते येणार आहेत आता? नवीन नवीन कुठे तू आम्हाला विजेता तर आता उद्या आम्ही बघू. विजेता सिनेमा तर आहेच आहे. हो. ह्या व्यतिरिक्त अजून एक सिनेमा शूट करून कम्प्लीट झालाय, त्याचा पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. 2 सिनेमा आता येत्या वर्षात सुरू होतील, पण ऑफिशियली मी आता त्याच्याबद्दल काही डिक्लेअर नाही करू शकत. बट या सिनेमांमध्ये नक्कीच बघायला मिळेल. चांगली कुठली एखादी व्यक्तिरेखा आली तर टेलिव्हिजनवरही पुन्हा काम करायला आवडेल, नाही असं नाही. आणि थिएटर तर ऑब्व्हियसली ऑल टाइम फेवरेट आहे. हा, तुला सिरियल करून बराचसा गॅप झाला आहे, तर मला वाटतंय की तुला परत टीव्हीवर बघायला पण आवडेल आम्हाला. हो हो, मलाही इनफॅक्ट कनेक्ट व्हायला आवडेल. कारण किती आपण म्हटलं तरी ना, टेलिव्हिजननी आपण घराघरात जातो, ते एक नातं वेगळंच असतं. आणि फिल्म ही बघण्यासाठी लोकांना थिएटरला यायला लागतं, पण टेलिव्हिजन सिरियल, टीव्ही सिरियल हा एक असं माध्यम आहे ज्याच्यातनं तुम्ही घराघरात जाता आणि त्यामुळे लोक खूप कनेक्ट होतात तुमच्याशी. सो तोही कनेक्ट मला फार आवडतो. पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर अपिअर व्हायला पण मला खूप आवडेल. पण तसं ऑनेस्टली सध्या टेलिव्हिजनचं तरी सध्या काही घेतलेलं नाहीये मी. बट येस, फिल्म आहेत ज्याच्या थ्रू परत एकदा ऑडियन्सशी कनेक्ट व्हायला मिळेल. आणि आता मराठीतले बरेचसे कलाकार हिंदीमध्ये पण पाहायला मिळतात, म्हणजे बॉलिवूडमध्ये वगैरे. तर तुझा काही विचार आहे का तिकडे जायचा, किंवा तुला काही विचार? हो, वाय नॉट, वाय नॉट. आणि नॉट एक्झॅक्टली बॉलिवूड असं आपण फोकस नको करूया, पण आता वेब सिरीज आहेत, इव्हन साऊथ इंडस्ट्री सध्या खूप म्हणजे खूप ऑसम ग्रूम करते. सो चांगली व्यक्तिरेखा एखादी करायला मिळाली तर मला असं वाटतं लँग्वेज शुड नॉट बी द बॅरियर. म्हणजे कधीच साऊथ मध्ये असू दे किंवा अगदी भोजपुरी असू दे, हिंदी असू दे, बॉलिवूड आता एकदम आपला मेन स्ट्रीम आहे म्हणून आपल्याला असं खूप फॅसिनेशन आहे त्याचं की हा बॉलिवूड. पण व्यक्तिरेखा एज अन ऍक्टर मला सॅटिस्फाय करणारी एक चांगली व्यक्तिरेखा मिळाली तर ऑफकोर्स आय एम ओपन फॉर इट इन एनी लँग्वेज. मी थोडं बघते की आपल्याला क्वेश्चन्स आले आहेत का, पण इतक्या फास्ट जातात ना इंस्टाग्रामवरती, दिसत सुद्धा नाहीत. मला फक्त कॉम्प्लिमेंट्स दिसत आहेत की मॅम तुम्ही खूप छान दिसताय. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला तर फार क्वेश्चन दिसत नाहीये. हा, इवन आय कॅनॉट फाइंड एनी क्वेश्चन. मला वाटतं आपल्या चालल्यात तेच गप्पा प्रेक्षक एन्जॉय करतायत असं मला वाटतंय एकंदर. तर तुझा ड्रीम रोल काय आहे, म्हणजे तुला भविष्यात कुठला रोल करायला आवडेल? हा बापरे, हा खूप म्हणजे खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे. हा म्हणजे त्याचं असं प्रिसाइजली एकच उत्तर इक्वेशन सारखं असूच शकत नाही. खूप आहेत ग, खूप. आपल्याकडे एवढ्या क्लासिक फिल्म्स आहेत. सिनेमांचं बघायला गेलं तर जुना एक साऊंड ऑफ म्युझिक मधला जो रोल आहे तो मला करायला आवडेल, किंवा मदर इंडिया मधला आपला नर्गिसने केलेला रोल आहे. फॉर दॅट मॅटर मला जब वी मेट मधली गीतही खूप 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 आवडते करायला. ती फुलराणी मधला भक्तीबाईंचा रोल आहे. किती अगं किती रोल आहेत म्हणजे. हा, तुला सूट पण करेल जब वी मेट मधली गीत, कारण की तू गीत सारखीच आहेस ऍक्च्युली. पण मला खरंच आवडेल, तो खूप फन लव्हिंग आहे. आणि हा, खरं बघायला गेलं तर हो, बऱ्यापैकी कॅरेक्टरशी रिलेट होऊ शकेल. सो मला तोही करायला आवडेल. खूप आहेत ड्रीम रोल्स. हिस्टॉरिकल रोल करायला आवडेल का तुला? म्हणजे जसं की आता मध्ये हिरकणी आला होता सोनालीचा. आवडेल मला करायला, बट मला स्वतःला ऑनेस्टली माझे लिमिटेशन्स माहिती असतं. मला असं वाटतं की मला त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण ना त्याला ऑल टुगेदर एक वेगळा झोन लागतो, ज्याच्यासाठी मेंटल मेहनत घेणं खूप जास्त गरजेचं आहे. फिजिकली काय आहे ना, आपण थोडं जिम करून वर्कआउट करून आपली बॉडी आपण बनवू शकतो, किंवा मेकअप, हेअर, कॉस्ट्युम ह्या सगळ्यांनी बाहेरून तुम्ही बाह्य रूपाला लुक देऊ शकता. पण
तुम्ही आतून ते स्वतः फील करणं त्या अशा रोलसाठी, किमान जे ऐतिहासिक खूप गाजलेले आहेत, लोकांना माहिती आहेत अशा व्यक्तिरेखा कधीही पडद्यासमोर साकारणं ही मला वाटतं खूप जास्ती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. उद्या मी एक वेगळंच नॉर्मल पिक्चर मधलं एक कॅरेक्टर केलं, समजा आपण म्हटलं जब वी मेट मधली गीत आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणूया, तर गीत ही काय आहे, कशी आहे हे कोणाला माहितच नाहीये. सो ती जे दाखवेल ती आम्हाला गीत अशी दिसते, बरोबर. पण उद्या की अव्हेंजर्स मूवी मध्ये बघायला आवडेल. ओ माय गॉड, ऍक्शन. खरंच ऍक्शन. ऍक्च्युली आय एम नॉट व्हेरी ऍक्शन लव्हिंग पर्सन, बट एक्सप्लोर करायला डेफिनेटली आवडेल मला. येस, मला ना फाईट अशी बघायला ओके वाटते, पण करायला ती तितकीच डेंजर असेल असं मला वाटतं. मी केली नाही कधी. सो मला ऍक्च्युली हे सगळे ऍक्शन म्हणजे फाईट मास्टर वगैरे त्यांच्याबद्दल फार रिस्पेक्ट आहे, की तेही तसंच खूप जिगरीचं काम आहे. पण करायला तेही मला आवडेल. येस, मी आय विल डेफिनेटली गिव्ह इट अ थॉट. आणि रिअल लाईफ मध्ये तुला, आता शेवटचा प्रश्न आहे माझा, रिअल लाईफ मध्ये तुला कोणता स्पोर्ट्स पर्सन आवडतो? म्हणजे क्रिकेटर असू शकतो किंवा टेनिसपटू असू शकतो किंवा भरपूर. नाही, हा म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, खेळाशी प्रत्येकाचंच आपल्या कोणाचं तरी नातं असतं, तसं आपल्या माझ्या घरात लहानपणापासून म्हणजे माझे बाबा वगैरे क्रिकेटचे प्रचंड फॅन. म्हणजे ते ऑफिसला दांड्या बिंड्या मारून मॅचेस बघायचे. त्यामुळे जेव्हा क्रिकेट कळत नव्हतं तेव्हापासून तेच बघायला लागायचं. सो ऑब्व्हियसली थोडासा इंटरेस्ट क्रिकेटमध्ये डेव्हलप झाल्यामुळे आपल्या सगळ्यांचंच सचिन तेंडुलकर हे दैवत आहे. दैवत फॅन असं म्हणूच शकत नाही आपण त्यांच्याबद्दल. हा, सो देयर इज नो अदर पर्सन. सचिन तेंडुलकर, नो डाऊट अबाउट इट, फॉर मी ऍटलिस्ट. म्हणजे खूप असे स्पोर्ट्स आहेत ज्याच्यात खूप मोठमोठ्या स्पोर्ट्स पर्सननी कमालीची कामगिरी दाखवलेली आहे, पण माझं दैवत विचारशील तर सचिन तेंडुलकर. ओके. आणि आता विजेत्याबद्दल उद्या सगळे लोक बघतील तर हो, येस. तर मला पर्सनली सगळ्यांना आवाहन करायचंय की उद्या, हो, आपल्या सगळ्यांचा लाडका जो चॅनल आहे झी टॉकीज, त्याच्यावर विजेता हा स्पोर्ट्स बेस्ड एक सिनेमा आहे. आणि खरंच सांगायचं तर आमच्या सगळ्यांची खूप खूप अख्ख्या टीमची खूप मेहनत आहे त्यासाठी. कारण कसं असतं की स्पोर्ट्स कधी पण कुठलाही खेळ पडद्यासमोर साकारताना ना त्या खेळाचा स्वतःचा एक मान असतो, की आपण रॉंगली तो पोर्ट्रे होता कामा नये. कारण जे बघतात ना स्पोर्ट्स पर्सन, ते खूप मनापासून बघतात आणि त्यांनी आपलं अख्खं आयुष्य त्यासाठी वाहिलेलं असतं. सो तो रॉंगली पोर्ट्रे न हो म्हणजे होऊ दे नको, याकरता सगळ्या ऍक्टर्सनी इतकी मेहनत घेतलीये की मला इथे म्हणून मुद्दाम हे नमूद करायचं की फिल्मचं शूटिंग सुरू होण्याआधी 2-3 महिने प्रत्येकानी, म्हणजे जे जे लोक तिथे त्याच्यात ऍथलीट प्ले करतायत त्या सगळ्यांनी 2-3 महिने बाकायदा ट्रेनिंग घेतलंय त्या त्या खेळाचं, ज्या खेळाला ते रिप्रेझेंट करतायत. सो फिजिकल नॉर्मल एक आपल्या ट्रेनिंगच्या व्यतिरिक्त त्या खेळाचं एक सेपरेट ट्रेनिंग, मग ते स्विमिंग असू दे किंवा शॉर्टपुट असू दे, रनिंग असू दे, सगळ्याच ट्रेनिंग घेतलंय त्यांनी. खूप मेहनत घेतलेली आहे. ते शॉट परफेक्ट होण्यासाठी आमची, मला अजूनही आठवते तन्वीचा एक छोटासा किस्सा मी इथे पटकन सांगते. तन्वी जी आहे ती बॉक्सिंग प्ले करते ना ती, तर तिच्या बरोबर जी मॅच झालेली ती ऍक्च्युअल बॉक्सर होती. तर आपण ऍक्टर असल्यामुळे आपल्याला अंदाज असतो की कॅमेरा कुठे, आपल्याला काय इंटेन्सिटीने सीन करायचंय, पण तिच्या समोर जिची मॅच होती ती ऍक्च्युअल बॉक्सर होती. सो टेक मध्ये तिने ऍक्च्युअल घपाघप मारलंय तन्वीला. फक्त तन्वी ऍज अन ऍक्टर, हा, तिला कळत होतं की ओके फाईन, हा शॉट ओके होईल जर मी मार खाल्ला तर, म्हणून तिने विचारणी इतके खाल्लेत ना. म्हणजे हा तर जस्ट एक किस्सा झाला, असे असंख्य किस्से आहेत. सगळ्या टीमची खूप खूप खरंच मेहनत आहे. कारण त्यांना आपण किती सांगितलं की अरे तू मारू नकोस, ही ऍक्टिंग करतोय आपण, तरी ते रिअल ऍथलीट असल्यामुळे त्यांच्या रक्तातच आहे ना ते. सो टेक म्हटलं तरी ती तेवढ्याच जोरात येऊन मारते. आणि तन्वीचा लिटरली गाल आतनं फाटला होता, गाल सुजला होता इकडनं, पण तरी तिने टेक दिला. आणि ते सीन बघायला सिनेमात खरंच इतके अप्रतिम वाटतात, सुंदर. अशी प्रत्येकाने, प्रत्येक ऍक्टरने त्याच्या पडद्यामागे जे अख्खी टीम असते, आपले टेक्निशियन्स, त्या सगळ्यांची तेवढीच मेहनत आहे. अनफॉर्च्युनेटली आम्ही शूट करत असताना तिकडे पाऊस पडला, त्यामुळे परत परत आम्हाला ते रनिंग बिनिंगचे सीन, ती प्रीतम बिचारी अख्खा एक दिवस मला आठवते धावतच होती, अख्खा एक दिवस बालेवाडीला मला आठवतंय. आणि नंतर ना पॅकअप झाल्यानंतर मला वाटतं जवळजवळ तिचे पाय लिटरली असे शिवर होत होते धावून धावून. कारण नॉर्मल वर्कआउट करणं गोष्ट वेगळी आणि दिवसभर ऍथलीट सारखं ऍक्च्युअल धावणं गोष्ट वेगळी ना. आणि ते टेक म्हटलं की कसं ह्या अँगलनी एकदा, त्या अँगलनी एकदा, किंवा काही टेक्निकल इश्यू आला परत एकदा, असं करून ती 1 का 2 दिवस कंटिन्युअस अख्खा दिवस ती बालेवाडीत धावतच होती. तिचे पाय नंतर शिवर होत होते.
असे भरपूर किस्से आहेत. त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझी खात्री आहे की फायनल प्रोडक्ट जे बनलंय ते तुम्हाला सगळ्यांना बघायला नक्कीच आवडेल. तर उद्या झी टॉकीज वर दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता विजेता हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. तर जरूर 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 त्याचा आस्वाद घ्या. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना तो नक्की आवडेल. बरोबर, सगळ्यांनी विजेता सिनेमा नक्की पहा, कारण की आम्ही सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे. आणि मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि सेम आपण इयर. टाइम संपूया आता. येस चालेल. येस. चलो. बाय. थँक्यू एव्हरीवन. बाय. बाय.